नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे ना आपल्याला एक संपूर्ण गव्हाच्या शेतातूनच आहे. दोन्ही बाजूला गव्हाची शेती आहे. त्या शेतातून आपण आहे ना पगदंडी मार्ग हा आपल्याला जाण्याचा मार्ग आहे. आणि एक शेतकऱ्याचं आपण आहे ना धन्यवादच म्हणू शकतो, कारण त्याने आपल्याला जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे असा शेतातून काढून दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतो तर ह्या शेतातून जाण्याचा मार्ग आपला परिक्रमा मार्ग. आणि आपण एक पुढे अमरकंटककडे जो जातो तो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आणि इथले शेतकरी किती अभिमानाने ना आपल्या शेतातून परिक्रमा मार्ग हा काढून देतात, कारण त्यांच्या शेतातून नर्मदा परिक्रमा चालते. आणि त्या परिक्रमेतली एक साधूंचे संतांचे पावलं त्यांच्या शेतीला लागतात. म्हणजे ते शेतकरी किती नशिबवान असतील का त्यांचे एवढे 3,500 किलोमीटर परिक्रमा चालत करतात. त्यांचे पाऊल त्यांच्या शेतात लागतात. एवढे मोठे शेतातून आपण एक आता आपण जर हे संपूर्ण जर शेती जर तुम्ही पाहिली तर ह्या शेतातून आपला संपूर्ण असा परिक्रमा मार्ग आहे आपण पाहू शकता या ठिकाणी. आणि आपण आपली जो परिक्रमा मार्ग आहे तो या ठिकाणी असा आपला परिक्रमा मार्ग आहे का या शेतामधून डायरेक्ट आपण ना कुठे वळता ना कुठे जाता, कारण शेतकरी इथे कधीच परिक्रमावासींनाच ह्या शेतामध्ये सुद्धा आपल्याला आहे ना चहा बिस्किटसुद्धा या ठिकाणी देतात. आपण जर पाहिलं तर किती हे शेतकरी पण नशिबाने आणि आपली ह्याच्या परिक्रमावासींची किती सेवा करतात. आपण आज नवीन वर्षामध्ये 2026 म्हणजे 5/1/2026 आजच्या दिवशी आपण या ठिकाणी ह्या शेतकऱ्याच्या शेताच्या एक बांध आहे, त्या बांधाने आपण दोन्ही बाजूला बांध आहे आणि त्या बांधाने आपण चाललेलो आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण संपूर्ण ही दोन्ही बाजूना दुसरी शेती नसून ही संपूर्ण गव्हाची शेती आहे. या ठिकाणी जर पाहिली तर कुठेही कोणत्याही बाजूला आपण बघू शकता. या ठिकाणी मागे पुढे बघू शकता संपूर्ण गव्हाची शेती आहे लांबपर्यंत. जवळजवळ आपण 4 किलोमीटर अंतर पार करून आलेलो आहे आज आत्ता ह्या ठिकाणी. तरी पण 4 किलोमीटरपर्यंत आपण असाच आपल्याला एक पगदंडी आणि असा मार्ग आहे. ह्या मार्गे आपण संपूर्ण गव्हाची शेती पाहतोय. आणि हे चमेटीवरून निघलो ना आपण तर चिंदगावला आपल्याला पुढे आपल्याला पुढचा जो मार्ग आहे चिंदगाव आहे. त्याच्या पुढे आपल्याला भरपूर अशी छोटी गावं लागणार आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण अशी छोटी गावं लागणार आहेत. आणि आपल्याला असा एक मार्ग आहे या ठिकाणी जाण्याचा. या मार्गे आपली परिक्रमा चालते. आणि एक आपण पण नशिबाने का इथे या MP आणि MP मध्य प्रदेश MP आणि एक हा जो झरवान हा जिल्हा देवा जिल्हा चेंज झालेला आहे. आपण आता दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि ह्या जिल्ह्याच्या या ठिकाणावरून आपली जी परिक्रमा आपला मार्ग आहे. आणि ह्या मार्गे आपण चाललेलो आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपण संपूर्ण शेतातूनच चाललेलो आहे आणि शेतामधून आपली परिक्रमा चालते. भरपूर लांबपर्यंत आपण आलेलो आहे आत्ता सध्या. या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळी थंड हवा सुटल्यामुळं थंडी पण भरपूर लागते. आणि थंडी लागत असताना आपण जे चालण्याचा आपला वेग वाढला आहे म्हणून आपला अंग गरम होतं. या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा परिक्रमा जो करतो तो खरोखर नशिबाने हे शेतातून आलेले. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर हा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि जे लोक आता चालतात या 5 तारखेला जर अंदाज जर मी पाहिला आहे ना तर आजच्या ज्या आम्ही ज्या
सिलकंठ या ठिकाणी नर्मदा सेवा आश्रममध्ये होतो. त्या आश्रममध्ये जर आजचे परिक्रमावासी आहे ना, लय नाही आहे, जास्तीत जास्त 20 ते 25 परिक्रमा, 20 पण नसतील, पण आपण 20-25 अंदाज जर कमसे कम पकडलं तर एवढेच परिक्रमावासी होते. आज चालण्याचा प्रमाण नाही. संपूर्ण कितीतरी परिक्रमावासी गाड्यांनी घरी निघून गेले आणि घरी गेल्याच्या नंतर चालून आले असे सांगतात, पण नाही, हे लोक सोपं नाही एवढं परिक्रमा एवढ्या लवकर 1.5 महिन्यात 2 महिन्यात होणं हे कठीण आहे. हे काहीतरी परिक्रमेचे हे करतात. नर्मदे हर.